सिंधू ते कृष्णा भाग 10 फटिंग ते गृहस्थी। 1957 मध्ये मी विक्रीकर खात्यात रुजू झालो होतो. मुंबईमध्ये माझं आणि आम्हा कुटुंबियांचं बस्तान बसू लागलं होतं. त्यापुढच्या काळात आम्ही सगळेजण मुंबईत स्थायिक होणार हेही उघड दिसू लागलं होतं. परंतु माझ्या अन्नाचा शेर फार दिवस मुंबईत नव्हता. जे सिंधी लोक त्या आधीच्या दशकात भारतात येऊन गावोगावी स्थायिक होऊ लागले होते त्यापैकी बहुतेक सर्वच जण कुठला ना कुठला व्यवसाय करू लागले होते. नोकरी शिरलेला माझ्यासारखा एखादाच अपवाद. सिंधमध्ये कोणताही व्यापार आपले व्यवहार आणि हिशोब हटकी लिपीत ठेवत असत. तीच पद्धत आणि तोच सराव भारतात आलेल्या सिंधी व्यापाऱ्यांमध्ये होता. आमच्या मुंबई कार्यालयाच्या वतीनं कल्याण भागात विक्रीकराच्या संबंधात काही धाडी टाकल्या होत्या. त्यात विक्रीकर खात्याचे जे 60-70 लोक सामील झाले होते त्यात मीही होतो. यावेळी विक्रीकर विभागानं काही तपासण्या केल्या. त्यात व्यापाऱ्यांच्या वह्या हटकीमध्ये लिहिलेल्या होत्या. त्या नोंदी विक्रीकर खात्यातल्या इतर कर्मचाऱ्यांना समजणं शक्य नव्हतं. आमच्या खात्यातल्या काही सिंधी लोकांची त्यासाठी मदत होऊ शकली. अशावेळी माझ्यावर ही जबाबदारी ओघानंच आली. मुंबईखेरीज महाराष्ट्रातल्या इतर शहरात आणि विशेषतः कोल्हापूरमध्ये तसाच प्रश्न निर्माण झाला. कोल्हापूरजवळ गांधीनगर इथं सिंधी विस्थापितांची मोठी वसाहत तयार झाली. तिथल्या व्यावसायिकांच्या वह्या हटकी लिपीत लिहिलेल्या होत्या. कोल्हापूरच्या विक्रीकर विभागानं तपासणीसाठी त्यापैकी काही वह्या ताब्यात घेतल्या. त्या वाचण्यासाठी मुंबईतून कोणीतरी कोल्हापूरला बदलून जाणं आवश्यक होतं. त्याकरता मुलाखत घेऊन आम्हा 3 जणांची परीक्षा घेण्यात आली. त्यात माझी निवड पहिल्या क्रमांकानं झाली. त्यामुळं साहजिकच माझं गबाळ कोल्हापूरला पिटाळण्याचा निर्णय झाला. 1957ला म्हणजे विक्रीकर विभागात दाखल झाल्यापासून वर्षभरात मी एके दिवशी कोल्हापूरला येऊन दाखल झालो. हा सगळा प्रदेश, इथली भाषा, चालीरीती, आहारविहार हे सगळं मला पूर्णतः अपरिचित होतं. प्रवासाला जाताना आज आपण दुसऱ्या नव्या प्रदेशांबद्दल वाचून ऐकून पुष्कळशी माहिती करून घेतलेली असते. त्यामुळं अगदी नवीन प्रदेशात जायचा प्रसंग आला तरी तिथलं काहीही माहिती नाही असं सहसा सध्या घडत नाही. पण मी ज्या परिस्थितीत भारताच्या एका टोकावरून इकडं आलो त्या परिस्थितीत माझ्यासारख्या काहीशा बुजऱ्या स्वभावाच्या तरुणाला नव्या प्रदेशातलं सगळं वातावरण कोड्यात टाकणारच वाटलं. कोल्हापूरच्या विधी महाविद्यालयाच्या वसतिगृहात काही खोल्या होत्या. मी कायद्याचाच माजी विद्यार्थी होतो आणि या वसतिगृहात जागाही उपलब्ध होती. त्यामुळं त्यातल्या एका खोलीत माझा शिरकाव झाला. राजारामपुरीत हे वसतिगृह होतं. त्याच इमारतीत देशभक्त रत्नाप्पा अण्णा कुंभार हे राहत असत. त्यांच्याच संस्थेचं लॉ कॉलेज होतं. त्यामुळं तिथल्या विद्यार्थ्यांची त्यांनी सोय करून दिली होती. या वसतिगृहातला आम्हा सर्व लोकांचा मेळावा म्हणजे सडाफटिंग असल्यामुळं, बॅचलर्स असल्यामुळं तिथला दिनक्रमसुद्धा त्या अवस्थेला साजेसा होता. मला त्यावेळी 180 रुपये पगार होता आणि जवळपास तेवढीच वरकमाई असे. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे अनाहूतपणे घडत गेलेल्या या चुका अजूनही भ्रष्टाचार या सदरात न टाकता खुशी एवढ्याच मर्यादित राहिलेल्या होत्या. अर्थात त्याचं समर्थन मी करू इच्छित नाही. त्यावेळी माझा वैयक्तिक खर्च अगदीच क्षुल्लक होता. 35-40 रुपयात महिन्याची खानावळ बघत असे. त्यात एक वेळचं शाकाहारी आणि एक वेळचं मांसाहारी जेवण होतं. माझ्या लहानपणी सिंधमध्ये तसाच आहार असे. त्यामुळं मला ही खानावळ पसंत होती. शिवाय कोल्हापूरचं वैशिष्ट्य असलेलं नाक्यावरच्या म्हशीचं दूध मी घेत असे. वसतिगृहातले बाकीचे विद्यार्थी रोज रात्री रमीचा डाव टाकत. पॉईंटला 1 पै या दरानं आम्ही पैसे लावत असू. पण मी त्यात कधी वाहवत गेलो नाही. 10च्या सुमाराला मी झोपायला निघून जात असे. त्या वयातली थोडीशी करमणूक एवढंच या डावांचं स्वरूप होतं. पैशाची उधळीगिरी माझ्या बाबतीत तरी नव्हती. परंतु मुंबईला काही वस्तू पाठवणं, या भागातून उत्तम दर्जाचं तूप खरेदी करून नात्यागोत्याला पाठवणं आणि सगळा सोयरा भेटला तर त्याच्यासाठी खर्च करणं
असा माझा आर्थिक व्यवहार होता. त्यामुळं माझ्या खिशाला पैसे कमी पडले नाहीत, पण काडी मात्र शिल्लकही राहिले नाहीत. त्या प्रकारची काळजी मी घेतच नव्हतो आणि मला ते सुचलंही नाही. या ऑफिसात जोशी नावाचे आणखी एक इन्स्पेक्टर होते. ते माझे सहकारी असले तरी इकडचे व्यवहार ते मला शिकवत असत. कुणाकडूनही फुकटचे पैसे लाच म्हणून घेताना मला कसनुसं वाटत असे. पण हे जोशी, घ्या की राव, न घेऊन कसं चालेल असं म्हणायचे. मी तर या खात्यात आणि मुलखातही नवीनच होतो. माझ्यासह आणखी 4 इन्स्पेक्टर कोल्हापूर कार्यालयात होते. शिवाय 10-12 क्लार्क असत. कोल्हापूर विक्रीकर कार्यालयाचा महसूल बऱ्यापैकी होता. मी या कार्यालयात आलो तेव्हा श्रीयुत जाधव हे अधिकारी होते. ते 2-3 महिन्यातच बदलून गेले आणि त्यांच्या जागी भावेसाहेब आले. ते 2 वर्ष राहिले. त्यावेळी शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या साधारण 3 वर्षांनी होत असत. भावे यांच्यानंतर पंगारकर या नावाचे अधिकारी आले. शासकीय कार्यालयात एकूणच हळूहळू दामाजी पंतांची वर्दळ सुरू झाली होती. अगदी बिनधास्त चरणं असं त्याचं स्वरूप नव्हतं, परंतु खुशीचा मामला म्हणून का असेना सरासरीनं गैरव्यवहार चालू झाले होते. एरवी कामात हुशार नसलेली मंडळी केवळ टेबल सांभाळण्याचा हक्क म्हणून पैसे घेत असत. त्यातही एखादा राजरोज घेत असे. पण त्या काळात हे प्रकार चोरी चोरी चुपके चुपके असे असत. माझ्यासारख्या काही नवख्या आणि भिडस्त मंडळींनी विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती बाजूला पडत असे. अशा कर्मचाऱ्यांच्या कामाचा अहवाल म्हणजे रिपोर्ट खराब करणं इतरांच्या हातात असे. त्यामुळं धडाकेबाजपणे नाही म्हणणं पुष्कळांना शक्य होत नसे आणि पुढं त्यांनाही निर्ढावलेपण येत असेल. मी नोकरी स्थिरस्थावर झाल्यानंतर कुटुंबियांमध्ये माझ्या लग्नाचं घाटत होतं. मीही अर्थातच वाऱ्यावर स्वार झालो होतो असं म्हटलं तरी चालेल. आमच्या समाजात काही पंडित पुजारी अशा उद्योगातले लोक लग्नाची स्थळं एकमेकांपर्यंत नेत असत. अजूनही पुष्कळ ठिकाणी तोच रिवाज आहे. मुंबईतल्या एका भटजींनी एक प्रस्ताव आमच्याकडे आणला. ही मुलगी BA पास झालेली होती. मी मुंबईला ही मुलगी पाहिल्यानंतर पसंती दिली. तिचा भाऊ आमच्याकडे आला होता. तिचे वडील चेन्नईला असत. त्यांच्या कानावर घालून सोमवारी पुढच्या गोष्टी ठरवूया असं म्हणून ही मंडळी शनिवारी आमच्याकडून गेली. तोपर्यंत मधल्या एका दिवसात म्हणजे रविवारी मुंबईतल्याच गंगाराम तलरेजा यांची कन्या मणी ही मला सांगून आली आणि तिला पाहिल्यानंतर मी होकार देऊन मोकळा झालो. अर्थातच त्या लोकांनी गडबड करून खारच्या धर्मशाळेतल्या त्या एका दिवसाच्या भेटीत हे लग्न नक्की करून टाकलं. लग्नाच्या गाठी योगायोगानंच जुळत असतात हे माझ्या बाबतीत शब्दशः खरं ठरलं. तलरेजा मंडळी त्या दिवशी आली नसती तर दुसऱ्या दिवशी चेन्नईवाल्यांची मुलगी मला ठरली असती. माझी वाग्दत्त वधू मणी ही इंग्रजी माध्यमात मॅट्रिकपर्यंत शिकलेली होती असं मला सांगण्यात आलं. ती दिसायला सुरेख होती म्हणून मी खुशीनं होकार दिला. आमचं लग्न मुंबईतच झालं. माझे सासरे हुंडी ब्रोकरचा व्यवसाय करत. शिवाय खाजगी पैसा देण्याघेण्याचाही त्यांचा व्यवसाय होता. मुंबईतच विमा कंपनीची ते कामं करत असत. त्यांना 5 मुली होत्या. त्यापैकी मणी ही सर्वात थोरली. त्या काळात लग्न खर्चापोटी माझ्या आठवणीप्रमाणे 7,000 रुपये आम्हाला देण्यात आले आणि प्रथेनुसार लग्नाचा खर्चही मुलीच्या बाजूने केला. खारला आम्ही त्यावेळी राहत असू. तिथल्या देवाला जाऊन येण्यापर्यंत घोड्यावरून वरात निघाली. बाकीचा लग्न सोहळा आमच्या घरातल्या नेहमीच्या प्रथेनुसार झाला. लग्नानंतर माझ्या पत्नीचं नाव गुली ठेवलं. गुल म्हणजे पुष्प एवढं सांगितलं म्हणजे पुरे. सिंधमध्ये असताना माझ्या मोठ्या भावाचं लग्न मी पाहिलं होतं. त्या मानानं बदललेल्या परिस्थितीत आमचं लग्न खूपच साधेपणानं झालं. तरीही त्या काळात प्रशस्त खर्च झाला असंच म्हणावं लागेल. लग्नासारखा सोहळा ऐसपैस साजरा करणं ही आमच्या समाजात रीतच होती. लग्नानंतर आम्ही मधुचंद्रासाठी माथेरानला गेलो होतो. तिथं 1 आठवडा आम्ही मजेत घालवला. माझी पत्नी साध्या वळणाची
आणि गृहस्थी धर्म मनापासून आवडणारी होती. माथेरानला आम्ही हॉटेलमध्ये राहिलो, पण तिथल्या जेवणाचं सरंजाम पाहून तिनं नाक मुरडलं. तिला अशा प्रकारचं जेवण मुळीच आवडलं नाही. म्हणून मग 2-3 दिवसांनी आम्ही जवळपास कुठून तरी एक स्टोव, 4 भांडीकुंडी, ताटल्या असं भाडोतरी आणलं आणि आमच्या स्वतंत्र खोलीत आपल्या मनासारखा स्वयंपाक तिनं स्वतःच बनवला आणि पुढचे 5-6 दिवस तिनं हे काम मोठ्या खुशीनं केलं. मुंबईच्या घरी परत आल्यानंतर मी कोल्हापूरला पुढं जावं आणि काही दिवसांनी बिराड थाटण्याजोगी एखादी जागा पाहून मग यथावकाश पत्नीला घेऊन जावं, ही खरं तर योग्य रीत झाली असती. त्या दृष्टीनं घरात बोलणं होत असताना माझ्या पत्नीनं या गोष्टीला ठणकावून नकार दिला आणि माझ्याचबरोबर कोल्हापूरला निघायचं तिनं जाहीर करून टाकलं. वास्तविक कोल्हापूरला मी एका वसतिगृहात फटिंग अवस्थेत राहत होतो. नवपिरिणीत पत्नीला तिथे घेऊन जाणं शक्यच नव्हतं. पण अशावेळी पत्नीनं जो ठाम निर्णय घेतला तो मी मुकाट्यानं मान्य केला. मला वाटतं की हीच पद्धत त्यावेळेपासून आमच्या घरात रूढ झाली. अर्थात असं म्हणताना मला काही चुकल्यासारखं कदापिही वाटत नाही. माझा आणि माझ्या संसाराचा एकदा तिनं स्वीकार केल्यानंतर एका अंशाचा सुद्धा दुरावा तिनं ठेवला नाही. ही गोष्ट खरं तर माझ्या समाधानाचीच होती. आम्ही दोघंही जण आमच्या बॅगा घेऊन थेट कोल्हापुरात येऊन दाखल झालो. गावातल्या एका धर्मशाळेत आम्ही सामान टाकलं. तिथं मुक्काम टाकून योग्य त्या जागेचा शोध घेणं आवश्यक होतं. दुपारी त्या मोहिमेवर आम्ही बाहेर पडलो आणि संध्याकाळी चांगल्या 2 खोल्यांची जागा आम्हाला मिळाली. लगेच आधीच्या धर्मशाळेवर जाऊन आम्ही बॅगा घेतल्या आणि आमच्या नव्या घरात प्रवेश केला. माझ्या आयुष्यात पुष्कळ गोष्टी आश्चर्यकारक पण सहजपणे घडत गेल्या आहेत. त्यापैकी हा एक प्रसंग म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल. प्रवासी वाहतूक क्षेत्रात आज प्रसिद्ध असलेले कोल्हापूरचे कोंडूसकर हे त्यावेळी आमचे शेजारी होते. समोर आमची बिराडं होती आणि संसारात नवीन असलेल्या माझ्या पत्नीला त्यांच्या घरची पुष्कळशी मदत होत असे. मी माझ्या विक्रीकर कार्यालयात कामावर हजर झालो आणि अगदी लगेचच म्हणजे कोल्हापुरात पाऊल ठेवल्यापासून 3ऱ्या दिवशी विक्रीकर अधिकाऱ्यांचा एक कॅम्प विटा इथं निश्चित झाला. तिकडे मी जायचं ठरलं. त्यामुळं इथं कोल्हापुरात नवख्या असलेल्या पत्नीला ठेवून 1 आठवड्यासाठी विट्याला जाणं मला भागच होतं. आता ही योजना मनात काहीशा अनिच्छेनं घोळवत मी घरी आलो आणि पत्नीला कल्पना दिली. यावेळी तिनं आग्रह धरला की मी तुमच्याबरोबर विट्याला येणार. आमच्या कार्यालयात नेहमी येणारे विक्रीकर सल्लागार श्रीयुत तारळेकर वकील हे मूळचे विट्याचे. त्यांचं विट्याला मोठं घर होतं. तेही म्हणाले की माझ्या घरी तुम्ही बिनधास्त आपलेपणानं राहू शकाल, तर दोघं मिळूनच अवश्य या. आम्ही नको बिको म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. विटा इथं सरकारी कामासाठी टाकलेल्या कॅम्पसाठी मी पत्नीसह तारळेकरांच्या वाड्यावर दाखल झालो. दिवसभर ऑफिसचं काम झालं की संध्याकाळ मोकळीच असायची. मी सिंध प्रांतातून मुंबई मार्गे आलेला, माझी पत्नी मुंबई स्थायिक असलेल्या घरी वाढलेली आणि आमची जोडी लग्न झाल्यापासून 10-12 दिवसातच कोल्हापूर मार्गे विट्यासारख्या खेडवळ गावात 1 आठवडा राहिली होती, हे आता नवलाचं वाटतं. वर्षभरानं पहिल्या बाळंतपणासाठी माझी पत्नी मुंबईला गेली. तिथे दिवस भरत आलेले होते. पहिली वेळ असली तरी बाळंतपण जवळ येईपर्यंत ती कोल्हापुरातच राहिली होती. मुंबईला गेल्यानंतर लवकरच दीपकचा जन्म झाला. मी 1 महिन्याची रजा घेऊन मुंबईला गेलो होतो. तिच्या बाळंतपणासाठीच्या माझ्या रजेपैकी 7-8 दिवस आधीच संपलेले होते. बाळंतपणात 1-2 दिवस गेले असणार, म्हणजे त्यानंतर जेमतेम 15वाड्यातच मी कोल्हापूरला परत यायला निघालो. आणि आता मौजेची वाटते अशी त्यावेळीची एक गोष्ट म्हणजे याही वेळी माझ्याबरोबर पत्नीनं आपली बॅग आवरली. नवजात अर्भकासह माझ्या हाती देत तीही निघाली. आम्ही दोघंजण कोल्हापूरच्या छोट्या बिराडात दाखल झालो. दुसऱ्या वेळी तसाच प्रकार झाला. मुंबईत किशोर जन्माला आला आणि पुन्हा आम्ही दोघं मिळूनच छोट्या मुलासह कोल्हापूरला यायला निघालो. कोल्हापूरचं एकूणच वास्तव्य आमच्या दृष्टीनं ऐन तारुण्याचं आणि नव्या नवलाईचं होतं. हिंडणं फिरणं, मजेत खाणं पिणं आणि हातात हात घेऊन बागेतली चक्कर, अधूनमधून सिनेमा, असं एखाद्या प्रेमकथेत शोभावे असे आमचे ते दिवस होते.
हम दो हमारे दो असा संसार होता. कोल्हापूरमध्ये आम्ही नवीन असल्यामुळं बाहेरचं जग काही आम्हाला माहीत नव्हतं. सरकारी नोकरी होती, या सगळ्यात आम्हा दोघांना खूप रस होता. अशी आमची 1.5-2 वर्षे गेली. दीपकला शाळेत घालायची वेळ आली. त्या काळात कोल्हापूरला आमच्या जवळपास कुठे इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. मीही इथं फार दिवस न राहता मुंबईला आपल्या माणसात जाण्याचा विचार करत होतो. कायमचं इकडे राहायचं हे त्यावेळी मनातही नव्हतं. अशा स्थितीत आम्ही एकदा मुंबईला गेलो असताना माझ्या सासूबाई म्हणजे दीपकच्या आजीकडं सहज गप्पा गोष्टीत विषय निघाला. तेव्हा त्या आजीबाईंनी दीपकला आपल्याकडेच ठेवून जाण्याची सूचना केली. आम्हाला काही ते पटण्यासारखं नव्हतं, पण सध्या त्याला कोल्हापुरात मराठी शाळेला घालणं हे योग्य नव्हतं. आम्हीही थोड्याच काळात पुन्हा मुंबईला येणार होतो. 2 लहान मुलं घेऊन कोल्हापूरसारख्या ठिकाणी एकटं राहण्यात पत्नीची धावपळ होई. आजीबाईंच्या घरात कोणी मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांचा खूप आग्रह होता. आम्ही त्यांना नाहीतरी कसं म्हणणार. आम्हाला भीड मोडता आली नाही. दीपकला शाळेसाठी थोडे दिवस आजीकडे राहू द्या असं म्हणून आम्ही कोल्हापूरला परत आलो आणि पुन्हा आमचा संसार सुरू झाला. कोल्हापुरात थोडे दिवस गेल्यानंतर माझी बदली सांगलीला झाली. 1959मध्ये मी सांगलीत दाखल झालो. आत्तापर्यंतच्या नोकरीतल्या आणि या मुलखातल्या अनुभवावरून सांगलीत येणं फारसं अडचणीचं वाटलं नाही. आमच्या दृष्टीनं कोल्हापूर काय आणि सांगली काय फारसा फरक नव्हता. सांगलीत मी ऑफिसच्या कामानिमित्तानं आधी येऊन गेलो होतो. तिथल्या पाटील नावाच्या इन्स्पेक्टरच्या ओळखीनं मी 2-3 दिवस त्यांच्या घरी राहिलो. मग एक भाडोत्री जागा पाहिली. त्यावेळच्या रेल्वे स्टेशन चौकासमोर केळकर बिल्डिंगच्या जवळ एका बोळात शिरलं की एका साध्यासुध्या घरात माडीवर ही जागा होती. श्रीयुत जाधव यांच्या मालकीच्या या घरात आम्ही बिराड थाटलं. घराला छोटी अरुंद गॅलरी होती. साधा कठडा होता. एके दिवशी आमचा छोटा किशोर तिथून थेट खाली पडला. फार उंच अंतर नव्हतं, पण एवढ्या छोट्या जीवाला धोक्याचं नक्कीच होतं. किशोर पडल्यावर धावाधाव झाली. डॉक्टरकडे नेलं, पण काही इजा नव्हती हे आश्चर्यच. इथंही म्हणजे सांगलीला आमचा प्रपंच एकूणात मजेत चालू होता. सिंधू ते कृष्णा भाग 10. फटिंग ते गृहस्थी. लेखक TB लुल्ला. संकलन आणि शब्दांकन वसंत आपटे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सिंधू ते कृष्णा.